मंडळी पुन्हा एकदा फालतूगिरी करायला इथं येणार आहे कोकणचा चॉकलेट हिरो अर्थात चेंद्रू गानू देवलेकर अर्थात रमेश बेटकर आणि त्याच्यासोबत कॉमेडीचा वेल्डिंग करतायत कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि रत्नागिरीचा रत्न प्रथमेश. हातभरे शेंडीला सुदाव्याला पाहून दे भगवान गाय रवली रानात गेली शोधून झालंय जाम. हातभरे शेंडीला सुदाव्याला पाहून दे भगवान हातभरे शेंडीला सुदाव्याला पाहून दे भगवान. ओळखलं काय तरी पण ज्यांनी नाही ओळखले नाही त्यांना सांगतो मी चेंद्रू गानू देवलेकर म्हणजे कोकणचा चॉकलेट हिरो. काय झालं चुलीजवळ असा बसलो आणि एका दणक्यात एक सिनेमा आतल्यात रेटून लिहून काढलाय तुझा काजू बॉन्ड माझी आंब्याची फोड. चाला असू नका संवेदनशील सिनेमा आहे आणि ह्याच्यात मी काम करणार नाही. मुंबईतनं ताट एक पॉवर कपल बोलवलेला आहे ते हिरो हिरोईन म्हणून काम करणार आहेत. मला सांगितलं सकाळच्या एसटीने तो कुठं हलपडले उडा काय व्हावले की काय कुठल्या पर्यामध्ये ओ देवलेकरांनो आलो आलो बाय ये बघितलं काय बाय. आपलं पार्सल घेऊन आलोय. होय दिसलं का हो ओळखलं काय हा. आपल्या पिक्चरचं डायरेक्टर आहे नमस्कार सर. हॅलो सर. आवाज घेऊन आलायस तू काय चांगलाय कोण आहेत माहितीये SGD चेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू गानू देवलेकर. काय झालं? हे नाव ऐकलं की मला फसल्यासारखं वाटतं. काय तू पण असं काही नाहीये हा. मला तर आपल्या करिअरची नवीन सुरुवात वाटतेय. सर नमस्कार. नमस्कार बाय मी चेतना बा फाल्गुन क्वीन ऑफ 2022. बा आणि ह्या भाद्रपद मला वाटतं तू जोक केली ना त्यांनी हा. फाल्गुननी भाद्रपद मग डोका बघा त्या माणसाचा हा. फाल्गुनवर भाद्रपद बोललेत ते डोका काय बघा. ऐका ऐका त्यांचा जोक कळलाय तुमचा आवाज फक्त थोडा खाली जास्त लागला काय. तुझी नमनाची एनर्जी लागते कमी कर. हा सर ऐका ना हा. आम्ही खूप एक्साइटेड आहोत सर. होय ना? मी आपण पण. भारी सिनेमा करूया. खूप आशा ठेवून आलोय आम्ही. मी फोडणीचा भात ठेवून आलोय घरी. आता जास्त वेळ नको आता आपण डायरेक्ट शूटिंगला सुरुवात करूया. नाही सर Direct- शूटिंगला सुरुवात करूया पण सर तुमची टीम कुठे आहे म्हणजे दिसत नाही कोण एडीज हो वगैरे. ऍक्च्युली टीम नाही आमची दोघांची टीम. आम्ही दोघंच आहोत हा. टी आणि एम टीम. मी डिरेक्टर आहे आणि हा कॅमेरामॅन आहे या पिक्चरचा. हा कॅमेरा वाटणं बाहेर जाऊ नको त्याच्यावर चांगला माणूस आहे. आणि काय आहे, मी गर्दी वापरत नाही गर्दीत क्रिएटिव्हिटी चेंगारते म्हणून आम्ही दोघंच करतो सगळं सुटसुटीत आहे. हो. कळलं काय? नाही पण सर ही थोडी घाई होते असं नाही का वाटत तुम्हाला थोडी नाही. घाई होते सर. नाही 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 घाई कशा होईल आपण शूटिंगला सुरुवात करू डायरेक्ट. म्हणजे? उद्या 11 वाजता रिलीज करायचा पिक्चर मला. ओ 11 दिवस तरी ओ पाणी आणा पाणी आणा. हो मी पाणी देत नाही हो मी पाणी देत नाही मी फक्त पाणी दाखवतो. माझ्या प्रत्येक फ्रेम मध्ये ना मृगजलाचा भास असतो. मागल्या टायमाला एका फिल्म मध्ये मी नदीवर खेकडं पकडायला पोरं केलेली तेव्हा खालना जो दाखवला होता अँगल पाण्याचा सांगतो. बाय ते मृगजळ ऐकून उठली ती. बाय बाय बरं वाटतं तुला. आम्ही बरी आहे पण 11 वाजता म्हणजे सर आम्हाला स्क्रिप्ट वगैरे द्या ना म्हणजे आम्ही थोडं वर्किंग करू शकू सर. उष्णता माझ्या सगळ्या स्क्रिप्टी वाटावर असतात. बघितलं वोट सांगून जीप दाखवली. जोक बघा जोक क्रिएटिव्हिटी बघा काय माणसाचा डोका आहे. आवाज द्यायला खाली घ्या आवाज खाली आवाज खाली घ्या जरा. जास्त लागतोय काय. तुझा प्रॉब्लेम काय होतोय माहिती आहे तर नमनात जटावी कॅरेक्टर केलं होतं ना सोडत नाही अजून खाली ये मी आला काय पण करतो. स्क्रिप्ट ते स्क्रिप्ट वाटावर आहे आणि मी स्क्रिप्ट तुम्हाला सगळी सांगणार नाही. का? तुम्ही सगळे पचके आहेत. उद्या जाऊन कुठला इंटरव्ह्यू दिला आणि सगळी स्टोरी लीक केली मग उद्या 11 वाजता जेव्हा रिलीज होईल ना त्या गावकऱ्यांबरोबर बघा सगळं काय. अहो, तुम्ही 11 बोलू नका हो. तिने आज वेगळं- हलवून पडतो का था सारखा. नाही, वेगळं पकडलंय तिने आतमध्ये. उठा उठा पा बाय. तू पडला बघा काय सा. तू काय आकडा धरलायस काय म्हणत ते काळजी करू नको तर होईल तर. करूया आपण.
हा, ऐका ना सर हा. ठीक आहे स्टोरी बिरी नका सांगू हा. निदान मूवीचं नाव काय आहे की आमच्या दोघांच्या कॅरेक्टरची नाव काय आहेत, असं एवढं सांगितलं तरी बरं होईल पिक्चरचं नाव सोपं आहे हा. तुझं काजूचं बॉन्ड माझी आंब्याची फोड हाय, आवडलं ना आवडलाय हे आवडलंय नाव तुला मस्त नाव आहे बद्दू. आणि तुमच्या कॅरेक्टरची नाव तर लय दिवस घेतले होते विचार काय- करायला काय? तुझं नाव सुवासिनी आहे अच्छा सुहास हे लॉजिकल वाटतंय जरा. आवड एकदम घरेलू नाव वाटते. हा आणि सर माझं नाव तुझं नाव सुचवायला म्हणजे मी वनवासातच गेलो होतो जवळ असं. असा बसलो आणि वर्ण काहीतरी टालक्यात पडलं तेव्हा तुझं नाव नाव सुचलं नाव काय सर बॉन्ड्या हाय हा. मी बॉन्ड हा. सर नाही sir. बघ ना कसं बरोबर नाही वाटत काय? सर मस्त आहे. आवडलाय ह्याच्यात काय मस्त आहे मस्त नाव आहे. हा, थांब Wow. सर आपण माझं नाव बदलू शकतो का म्हणजे सुहासिनी आहे तसं माझं काय सुहास वगैरे काहीतरी नाही नाही असं मी करत नाही मी एकदा स्क्रिप्ट लिहिली की मी पेन मोडतो त्याच्यानंतर बदल नाही सर हे थोडं इलॉजिकल वाटतंय सर आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे सर जरा तू मोठा स्टीवन स्पिलबर्ग चल काम कर तिकडे कंपनी आला मोठा शहाणा इकडे ना गप ना, ऐक. काय आलं? ते सांगतायत ते ऐक ना जरा. त्यांच्या लोकांचं हे बघ त्यांना बोलू नकोस आपल्याला इकडनं हकलून देतील मग फिल्म बोंबलेल ना आपली प्लीज प्लीज ऐक ठीक आहे. सर सॉरी सॉरी सर अरे सांगा ना. तुम्ही सांगा हा चालेल सांगा. आता काय करूया आपण जास्त वेळ नको काढूया डायरेक्ट पहिला सीन सुरू डायरेक्ट पहिला scene? कॉस्ट्युम वगैरे सर नॅचरल करायचं सगळं रॉ आता हल्ली लोकांना रॉ आवडतं नॅचरल तुझा पहिला सीन कसा आहे माहितीये काय हा तू बादली घेऊन येत असतेस हा. हं? कपडे वालवण्यासाठी बादली ठेवतेस कपडे घालतेस झटकायला लागते वालेट टाकतेस झटकते वालेट टाकतेस झटकतेस वालेट टाकतेस दुसरा करते रुमाल घेतेस पिलतेस वालेट टाकायला येते तसा रुमाल बाटकन उडतो मला असा उडत 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 येतो 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 तर ह्याच्या मुसक्यावर चिकटो मुसक्या मुसक्या म्हणजे थोबाडावर हा असा चिकटला तू बाजूला करायचं की तुमची दोघांची नजर होती नजर झाल्यावर तुझं याच्यावर प्रेम जडतं आणि मग मग तू तिच्या प्रेमात पडलीस ना की पुढचे डायलॉग बोलते सगळे हा सीन मस्त आहे सर Sir, डायलॉग डायलॉग सगळे बादलीवर लिहिले हो अंतर वाचून घे ह काय हे बघ हे बादलीवर सगळे डायलॉग आहेत काय मी तुला आता सगळे सांगितले ना तर ह्या सगळ्याला कलर आणि मग नंतर मजा निघून जाईल हा. म्हणून डायरेक्ट करायचंय हा, चालेल. चला करूया करे बादली घे बादली घ्या बादली घे मी घेताय का तुला सगळे क्लोज घ्या हो. पोरीचे क्लोज महत्वाचे आहेत कुठून येऊ हा सर? बाजूला राहिला तरी झालं हो नाही, म्हणजे बाजूला म्हणजे बाजूला आहात हा चला रेडी आहेस हा ऍक्शन बादली घेऊन ये ठुमकते हा नाटकत असू दे हा घामपूस बादलीन पुशील बादली ठेव कपडे काढ पिलून घे बाय गे खरंच पाणी ठेवला नाही पिलून बाय गे पिल जोरात पिल हा झटक टाक तिकडं टाक लवकर टाक बस टाक दुसरा कपडा घे रुमाल घे ए क्लोज घे बन्या क्लोज घेतोस ना हा घे पिल आता झटक आणि उडवता हा. बने ये मी हाय मागे आता तुझ्या हातातून रुमाल उडालाय इमोशन टाक चेहऱ्यावर हे कुठले इमोशन रुमाल उडालाय बापूस नाही उडालाय तुझा हा नीट घे बने पकडतोस ना हो. माझा हात अवॉइड कर करतोय. बोट दाखवशील नाही. रुमाल पकड रुमाल दाखव येऊ दे. घे दे येऊ दे. हा, तुझा तिकडे उडव. हा बघ हा उडवा. ए काय रुमाल गिलणार आहेस हा घे तोंड हा घे जवळ पोचलीस एक्सप्रेशन होल्ड कर बघ त्याच्याकडं हा घे आता हलू रुमाल काढ बास घाबरू नकोस रोजचा माणूस आहे हा. घे एक्सप्रेशन दे आता डायलॉग बोल हे तू घेतोस ना सगळं मी घेतोय हा बोंड्या तू हो सुहासिनी मी तुझा बोंड्या नाही हो बरोबर नाही वाटत आहे मला तू होल्ड कर कट ते. करू नको. ह्या नावात रोमॅन्टिझमच नाही हो बोंड्या वेगळं नाव घेऊया आपण काहीतरी तू मोठा तुझं नाव काय बदाम मग बोंड्या काय वाईट आहे हे काय नाव आहे बदाम आता घेऊन देवलेकर चालू आहे चालू आहे ना घे कंटिन्यू कर नाही तर काय बदाम सांगतोय मोठा शहाणा का तू म्हणून करतोय ना. ओरडू नको सोडू काय त्याला सांग सर बोलू घे बाय डायलॉग बोल बोंड्या तू हा हो सुहासिनी बस. मी तुझा बोंड्या आज करेक्ट माझा रुमाल तुझ्या चेहऱ्यावर येऊन पडला इतके दिवस माझा रुमाल उडत होता मी वेड्यासारखी पळत होते पण रुमालाच्या मागे नेमकं गोंद्या पोंद्या शेंद्या आज तू भेटलास मी तुला कधीची शोधत होते बोंड्या सुहासिनी बोंड्या सुहासिनी बोंड्या सुहासिनी बोंड्या झाले 10 थर लावून झाले तर थांबा
मेले थांबा होल्ड करा रिएक्शन होल्ड कर बने हो हा क्लोज घे जा ए लांब ये दोघं लांब व्हा मिठी मारायची पोझिशन घ्या हात पसरवा फडफडावा हा बने तू क्लोज जा पोरीच्या हा घे झूम घे हा तिला घुसमटव तिला जरा मागे हो शेक कर हा काही सँडविचवर मसाला टाकतोय नीट घे हा घे हा जा जवळ जा राईट लेफ्ट कर झूम कर जा जवळ आणि मिठी मार बाजूला आता काय मिठी काय मारतो तिला अहो, त्यांनी सांगितले याला सांगा मिठी मारतो तो अहो, ते बोलले म्हणून मारले ते बोलले म्हणजे हिरो कोण आहे हिरो असतील घरी तुझ्या ए याला आवाज चढव काय सांगायला थांब बद्दू असं काय थोडा होल्ड काय केलं तर लगेच मिठी मारतो ए कुठं आलास माहितीये काय तू थांब सॉरी तू असं काय करतोय इकडे मुद्दाम आलोय की नाही आपलं करिअर महत्वाचं नाहीये का प्लीज ऐक ना सर सॉरी तू सॉरी बोललीस ना नाही तर आता रक्तपात झाला असता इथं नाही, sir, नाही. मी भडकल्यावर तुला माहित नाही हो सर मी शांतपणे सांगतोय हा माणूस मला इथे नकोय हा माणूस मला इथे नकोय इथं नको म्हणजे तू थांब, तू त्यांना थांब. माहित याला सांगा त्या याला झंडूर समजू नको तू साधा सुद्धा माणूस नाही तो दही हंडीला सुपारी मारत होता आपण दोघं काय करत होतो रायटर मीटिंगला बसलो होतो नाही तर काय कुणी बोलवलं नाही आपल्याला अस्तित्वाची लढाई लढतोय ना अजून हो सर बद्दू कोणतरी मोठा माणूस बोलून गेलाय काय? हर शाम के बाद सवेर आता है आणि रात्री मेलास मग काय करायचं त्याला हाका. आणि ताकदी जाऊ दे. मला सांगायला आपल्याला करायचं शूट एक मिनिट सर ह्याच्या पुढे जे काय आपण करू ते आधी तुम्ही मला सांगा मग आपण ते करूया याच्या पुढे आता डान्स करायचा आहे. डान्स ठीक आहे मग जरा थांब डान्सची जी काय ट्यून असेल जे काय बोल असतील ते आधी मला सांगा मग मी काम करेन तुला कशाला सांगायचं तू नाचायचंच नाही हिनं नाचायचंय अहो मी पिक्चरचा हिरो आहे मी नाचणार नाही मग कसं कोण नाचणार आहे ही एकटी ती हिरोईन नाचणार आहे तुला फक्त झोपायचं आहे झोपायचं हा? आहे ए मला पटत नाही हा चेत नाही झोप ना झोप ह्याला म्हणजे हे काही माहित नाही आज. झोप आता तू फक्त बघ काय करतोय तुम्ही हा. असं ग्राउंड तयार केलं ना ही जे काय खदलवणार आहे ते बघ काय ते आता. सांगा लवकर चला पटापट तू झोपायचं काम कर झोप हा बाय रिलॅक्स हा हा बघ बाय तुला काय करायचंय हे तुझं प्ले ग्राउंड आहे हा कळलं काय ह्याच्या मध्येच नाचायचं ही बाउंड्री आहे ह्याच्या बाहेर जायचं नाही कळलं काय हा. आता मी दाखवतो तुला काय करायचं हा. ए माझा पण शॉट घेऊन ठेव हो, घेऊन ठेवतो तर. नंतर रेफरन्सला बरा पडतो रे हो. हा. अगे काय दादा रेडी आहे ना ए औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया नंदवाताई अरे काय एक काम करा तुम्ही ही स्टेप तरी उलटी करा नाही तर ही स्टेप तरी चेंज करा बरं बाय अरे काय माणूस हा नट आहे नाही तर काय सगळ्या गोष्टींसाठी तयार होत नाही तुम्ही उलटी करा एवढे व्हेरिएशन तुला बोललो शेंदूर घालून ठेवलं काहीतरी फसतं का तुम्ही स्टेप चेंज करा आता काय करता होय? आता रिवर्स मारतो हो वेगळी रेडी आहेस हा और शिनगर जाऊ चला ग गोपिया और शिनगर जाऊ चला ग गोपिया बद्दू उठ ना मला नाही शृंगार करायचं आता बद्दू ऐक ना मला नाही फिल्म करायचे ऐक ना मला कामच नाही करायचं आपण इथून जातोय अरे, चालायला वेळ लागेल, चल ना. वा 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 अतिशय इंटरेस्टिंग शूटिंग इंटरेस्टिंग गाणं आणि स्टेप्स पण मजा आली धमाकेदार सई खदलवून टाकणारा परफॉर्मन्स होता फार मजा आली श्रमेश मला असं वाटतं की या मंचावरती शकीराला जर कॉम्प्लेक्स कोणी देणार असेल डान्समध्ये तर तू आहेस क्या बात आहे वा वा म्हणजे तुझं ओपनिंग डान्स अशक्य होता फार मजा आली तुला बघताना इकडची पण जी काही कोरिओग्राफी होती ती सुद्धा अतर्क्य आणि बेफाम होती मला फार आवडली प्रथमेश खूप रुबाबदार दिसतोयस बने आज दिन बने मज्जा आली छान होता कॅरेक्टर चेतू काय फिनेसनी चक्करून पडत होतीस मजा आली मस्त आणि याच बरोबर
इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पण तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.